नमस्कार प्रेक्षको, मी प्रभाकर उगले, तुमचं आमच्या YouTube चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण बघणार आहे सोन्यामध्ये गुंतवणूक। हो, मागच्या वेळेला आपण विविध प्रकारे गुंतवणूक कशी करता येते हे आपण बघितलं। आज आपण सोन्यामध्ये गुंतवणूक, सोनं गुंतवणुकीसाठी अतिशय उत्कृष्ट प्रकार आहे आणि यामध्ये सोनं आपण विकत घेऊन सोनारामध्ये म्हणजे ऍक्च्युअली स्वरूपात आपण सोनं विकत घेऊ शकतो। पण हे विकत घेताना आपल्याला नक्की माहिती आहे का सोन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार येतात, ते म्हणजे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट। आता आपण हे समजून घेऊ नेमकं 24 कॅरेट म्हणजे काय। तर 24 कॅरेट म्हणजे प्युअर एकदम 99.99 शुद्ध सोनं। तर या सोन्यापासून दागिने बनत नाही, कारण हे लवचिक असतं आणि त्यामुळे विशेषतः दागिने याच्यापासून बनत नसल्यामुळे हे शुद्ध सोनं असूनही फक्त गुंतवणुकीसाठी वापरलं जातं। जसं सोन्याचं बिस्किट आहे किंवा सोन्याचा बार आहे, या स्वरूपातच सोनं या सोन्याचा उपयोग दागिने बनवण्यासाठी होत नाही। म्हणून सोन्यामध्ये इतर धातू मिक्स करून ते सोनं एक प्रकारे अशुद्ध बनवलं जातं, जे की 22 कॅरेट। तर 22 कॅरेट सोनं म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये 91.67% सोनं आणि 8.33% यामध्ये इतर धातू असतात, जसे की तांबे आणि मग इतर धातू मिक्स करून हे जे सोनं बनतं याच्यापासून दागिने बनतात। आणि हे दागिने बनलेले जे आहे ते 22 कॅरेटचं सोनं नक्कीच 24 कॅरेट सोन्यापेक्षा याचा रेट कमी असतो, नाही का। ही बाब खूप लक्षात घेण्यासारखी आहे। आणि तिसरी जी क्वालिटी आहे ती म्हणजे 18 कॅरेट। आता 18 कॅरेट मध्ये काय असतं, तर 18 कॅरेट मध्ये 75% शुद्ध सोनं असतं आणि 25% इतर धातू असतात। आणि या 18 कॅरेटचा सुद्धा जो रेट आहे तो 22 कॅरेट पेक्षा कमी असतो। आणि बाजारामध्ये इतरही कॅरेट मिळतं, जसे 14 कॅरेट, 10 कॅरेट या प्रकारचं क्वालिटीचं सोनं सुद्धा मिळतं आणि त्यानुसार तो रेट मिळतो। पण ज्यावेळेला बाजारात आपण सोनं खरेदी केलेलं काही कारणास्तव विकण्यास जातो, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आपल्याला सोन्याचा जो रेट आहे तो मिळत नाही। तर का मिळत नाही त्याचं कारण असतं आपण विकत घेतलेले जे सोनं आहे ते कोणत्या कॅरेटचं आहे हेच आपल्याला माहित नसतं। साधारणतः आपण सोनं विकत घेतो, ती पावतीवर फारसं काही लिहिलेलं नसतं आणि आपला जो दागिना आपण विकायला जातो त्यावेळेला सोनार चेक करतो आणि सोनार आपल्याला म्हणतो की नाही याचा एवढाच रेट मिळेल। त्यावेळेला आपल्याला माहित नसतं की आपलं सोनं कोणत्या क्वालिटीचं आहे। म्हणून आपण सोनं विकत घेताना ते कोणत्या कॅरेटचं आहे हे आपण नक्कीच तपासून घेतलेलं, विचारून घेतलेलं किंवा त्याच्यावरती लिहून घेतलेलं, किंवा दागिन्यावरती आता 916, 999 असे हॉलमार्क सुद्धा आलेले गव्हर्नमेंटने ते दिलेले, त्यानुसार आपण सोनं खरेदी करणं महत्वाचं आहे। म्हणजे 24 कॅरेट म्हणजे पूर्ण शुद्ध सोनं 99.99, 22 कॅरेट म्हणजे 22 भाग शुद्ध सोनं, 2 भाग अशुद्धता, 18 कॅरेट म्हणजे 18 भाग शुद्ध सोनं आणि 6 भाग त्याच्यामध्ये अशुद्धता। अशाच प्रकारे 14 कॅरेट म्हणजे 14 भाग त्याच्यामध्ये शुद्धता आणि 10 भाग त्याच्यामध्ये अशुद्ध इतर धातू, अशा रीतीने त्याचं वर्गीकरण होतं। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा सोन्याचा भाग कसा वाटला नक्कीच कळवा आणि सोन्यामध्ये नक्कीच गुंतवणूक करा, कारण पुढच्या काळासाठी येणाऱ्या काळामध्ये सोन्याचे रेट वाढतच जाणार आहे, फारशी काही कमी होण्याची शक्यता नाही। सोन्यामध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना 15 ते 20% पर्यंत रिटर्न सुद्धा मिळाले। तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये गुंतवणूक करा आणि तुम्ही सुद्धा सोन्यासारखे बना। आजच्या दिवशी एवढंच। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, जय हिंद।